बुद्ध म्हणतात, राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा तथागत राजगृह जेथे खारींना दाणे भरवित असत त्या वेळुवनात वास्तव्याला होते. त्या समयी तथागतांचा विरोधक देवदत्त याचा राजपुत्र अजातशत्रू हा सहाय्यक होता. तो 500 गाड्यातून 500 अन्नपात्रातून सकाळ संध्याकाळ देवदत्ताच्या समर्थकांना अन्न प्रदान करीत असे. तेव्हा काही भिक्खू तथागतांकडे गेले. त्यांनी तथागतांना वंदना केली आणि निकटच आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांनी हे वर्तमान तथागतांना कथन केले. त्यावर तथागत त्या भिक्खूंना उद्देशून करत म्हणाले, हे भिक्खूंनो, राजाकडून लाभाची, कृपेची, प्रशंसेची अपेक्षा करू नका. जोपर्यंत राजपुत्र अजातशत्रू 500 गाड्यातून 500 पात्रातून सकाळ संध्याकाळ देवदत्ताच्या समर्थकांना अन्न प्रदान करतो आहे, तोपर्यंत त्यात देवदत्ताची अधोगतीच होणार नाही. सन्मानमार्गे त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, पिसाळलेल्या कुत्र्याच्या नाकावर काळीज चोळले आणि थापले तर तो कुत्रा अधिक पिसाळतो. त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, जोपर्यंत राजपुत्र अजातशत्रू देवदत्ताला सहाय्य करतो आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होणार. यातून सन्मार्गावर देवदत्ताची प्रगती अपेक्षित नाही. अशा प्रकारे हे भिक्खूंनो, राजाची कृपा, राजापासून लाभ किंवा प्रशंसा भयप्रद आहे. या सर्व शांती प्राप्तीच्या मार्गातील कटू, कठोर, दुःखदायक बाधा होत. म्हणून हे भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला असे प्रशिक्षित करावे की जेव्हा तुमच्यावर कृपा, लाभ किंवा प्रशंसा यांची वृष्टी होईल तेव्हा तुम्ही या बाबींना नकार द्यावा, त्यांचा निषेध करावा. तरीही त्यांचा वर्षाव होऊ लागल्यास त्यांना तुम्ही तुमच्या विचारावर ताबा मिळवू देता कामा नये. त्यांनी तुम्हाला राजपुत्राचे दास होऊ देता कामा नये.